फार साध्या गोड्या होत्या गोपीला. गोपाळ फार साधे गोडे होते. तुकोबारांचे एक प्रमाण आहे. तुकोबारा वर्णन करतात. गवळियांची तात पेरे कोण पोरे चांगले. एके ठिकाणी प्रमाण आहे. काय ते गोपाळ कोणते शाळेत शिकण्याकरता गेले होते. फार साधे गोडे होते. एके ठिकाणी प्रमाण आहे. शेंबूळ खरकटे नाकासे असे देवाचे मित्र होते. मग आता तरीही देवावर त्यांचं नितांत प्रेम आणि माझ्या परमेश्वराचंही त्यांच्यावर नितांत प्रेम. गवळियाची तात पेरे कोण पोरे चांगली. आम्ही आनंदीला शिकत असताना आमची गुरुवरे दृष्टांत सांगायचे. असं झालं म्हणे, या पेंद्याच्या आईने घुसळण केलं. लोणी बाजूला काढलं, ताक बाजूला काढलं. आता ज्याच्यामध्ये काहीच ताकद नाही त्याला म्हणतात ताक. त्या पेंद्याच्या आईने ते ताक काढल्यानंतर आता ते कसं वाया जाऊ दे बाबा म्हणून त्या ताकाला जिऱ्याची फोडणी दिली. आपल्या भाषेमध्ये मठ्ठा, जिऱ्याची फोडणी दिली आणि माठामध्ये रात्रभर त्याला साठवून ठेवलं. थंडगार झालं. सकाळी, कारण मी नेहमी सांगतो, काही काही माता भगिनींच्या हाताला एवढी चव असते, एवढी चव असते, जरी पाण्याला फोडणी दिली नव्हतं ते पाणी उड लागतं. पण काही काही माता भगिनी आपल्या कंडारीतल्या मुळीच नाही. काही काही माता भगिनी डबेचे डबे मसाला आणि चव नाही कशाला. हाही मसाला, तोही मसाला, तोही मसाला. आपल्या जळगाव जिल्ह्याच्या भाषेत सांगू का, जळगाव जिल्ह्याच्या भाषेत घास घेतला का बा ते भाजी बटकाच तोडते. मग त्या पेंद्याच्या आईने सुंदर अशा प्रकारे त्या ताकाला फोडणी दिली जिऱ्याची. रात्रभर माठात साठवून ठेवलं. सकाळी थंडगार ग्लास भरून ताक पेंद्याच्या हाती दिलं. पेंद्याने एक घोड घेतला आणि घोड घेताबरोबर देवाचा हात होता. अरे आपण कृष्णाला न देता, आतापर्यंत त्याने आपल्याला एवढं दिलं म्हणे आपले काहीतरी काम बनतं ना, म्हणजे कृष्णाला न देता आपण पिऊ लागलो. पेंद्याने तो ग्लास बाजूला ठेवला, तसाच निघाला घोड. पेंद्याची आई हात मारू लागली, हे पेंद्या, अरे ते ताक संपून जा. कारण तोंडामध्ये घोड होता ना. तसाच 120च्या स्पीडने निघाला. भगवान परमात्मा कदंबाच्या झाडाखाली बसलेले होते. देवाने पाहिलं, पेंद्या 120च्या स्पीडने माझ्या दिशेने येत आहे. शिवाय त्याचे गाल फुगलेले, त्याला गाल फुगित नाही झाली. गाल कशामुळे फुगलेले. पेंद्याने भगवंताच्या समोर अर्जंट ब्रेक मारलो आणि देवाला इशारा केला, हो देवा, कोण काय करा, हा करा. भगवंताने पेंद्याचं उष्ट ताक पिलं. गवळियांचे ताक पिले, कोण पोरे चांगले. त्यांचा भाव अत्यंत साधा गोडा होता आणि म्हणूनच देव त्यांच्या जवळ खेळत होता. विठ्ठल विठ्ठल. मित्रांना एकत्रित करून खेळण्याचं कारण काय. आपुलियाचा विसर घोडा गोविंदू कडा कौतुके. पाहू तुकोबाराय, ती गोपिका घरी गेली की नाही. तुकोबाराय सांगतात नाही हो, त्या गोपिकेची अवस्था तटस्थ झाली. म्हणजे जिकडे जावं तिकडे तिला कृष्ण दिसू लागला. जिकडेही पाय ठेवायची तिथं कृष्ण दिसायचा. का पगडानो देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. जिकडे जावं तिकडे कृष्ण दिसतोय. मग जावं तरी कुठं. मग ती स्तब्ध राहिली आणि तिची ती अवस्था पाहिल्यानंतर लोक तिला हसायला लागले. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात.